नवयुग विद्यार्थी संघटना राजकमल चौक अमरावतीच्या वतीने राजकमल चौक येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। यामध्ये दहीहंडी, भुलाबाई, गुढीपाडव्याला राजकमल चौक येथे सर्वात उंची गुढी तसेच नवरात्री महोत्सवानिमित्त 10 दिवस सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी अशा अत्यल्प दरात पुरी भाजी व साबुदाणा खिचडीचे वितरण करण्यात येते। गेल्या 7 वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा खेड्यापाड्यातून आलेले अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात। 5 रुपयापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे। यामध्ये संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते 10 दिवस सेवा देतात। यामध्ये संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, बबनराव रटके, दिलीप मेहरे, जगदीश गौड़ी, राजेंद्र वर्मा, पंकज दिगड़े, नितिन गौड़, विजू ठाकूर, छोटू जाधव, प्रशांत नागपुरे, पिंटू गौड़ी, प्रतीक सवाई यांची 10 दिवस आवर्जून उपस्थिती असते। मी बबनराव रटके, माजी नगरसेवक अमरावती महापालिका। आणि आज मला एक गोष्ट आनंदाने सांगायची वाटते। नवयुग विद्यार्थी संघटना हे काही वर्षापासून राजकमल चौकात अनेक उपक्रम करते। त्याच्यात महत्त्वाचा कार्यक्रम दहीहंडी असो, एक भारतावर हमला झालेला मुंबईचा सगळ्यात मोठा श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो। 2 दिवस या राजकमल चौकात नवयुग संघटनेला घेतला आणि महानगरपालिकेला सुद्धा त्यांच्या रेकॉर्डवर घेऊन तो शासनाला पाठवला। अनेक उपक्रमापैकी एक हा उपक्रम आमचा आहे। जेव्हा नवरात्राच्या 9 दिवसपर्यंत अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरात आपल्या जिल्ह्यातले समस्त लोक दर्शन करायला येते। आणि अमरावती शहरात अशी पोझिशन झाली होती की पाणी प्यायला सुद्धा कुठं जागा नव्हती होतं। त्यांना विकत पाणी घेतल्याशिवाय पर्याय नव्हता। नवयुग विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आमचे संजय देशमुख, त्यांची कल्पना आणि आम्ही सगळेजण नवयुग विद्यार्थी संघटनेचे लोक एकत्र बसलो आणि एक 15 वर्षे अगोदर हा निर्णय घेतला की त्याला आपण राजकमल चौकात हा उपक्रम चालू केला पाहिजे। त्याच्यासाठी अधिकतर लोकांना अधिक प्रसादाचा लाभ घेऊन मदत मिळाली पाहिजे। त्या हिशोबानं आम्ही सगळ्यात पहिले चालू केला। त्यावेळेस 5 रुपयांना आम्ही हा कार्यक्रम करत होतो। त्याच्यानंतर मग आमचे 10 रुपये। आता जर महागाई प्रचंड झाली तरी आम्ही 15 रुपयानं तिथं पुरी भाजी किंवा उसळ ह्या गोष्टी घेतो आम्ही। त्याच्यासोबत निःशुल्क पाणी असते आणि प्रचंड लोक जिल्ह्यातले आपल्या दर्शनासाठी येतात। दर्शनासाठी आल्यानंतर इथं येऊन आपला प्रसादाचा लाभ घेतात आणि थंड पाणी पिल्यानंतर त्यांच्या मनात जे प्रभाव आणि त्याचे जे भेस वगैरे राहायचे त्यांचा आनंदाचा क्षण पाहून आमच्या नवयुग विद्यार्थी संघटनेने चांगल्या कामाची पावती मिळते। खूप अतिशय तुम्ही असं चांगल्या तरीकेने लोकांसाठी व्यवस्था केलेली आहे जेवणाची। म्हणजे 15 रुपये प्लेटपासून पाणीसुद्धा तुम्ही इथं आयोजन केलेलं आहे। पाण्याचं सुद्धा, जेवणाचं पण आयोजन केलेलं आहे। नाश्ता वगैरेपासून तुम्ही सर्व सकाळपासून तुम्ही इथे येऊन बसता। खूप आनंद होत आहे अमरावती लोकांसाठी। पण आणखी काय म्हणजे किती वर्षापासून ही परंपरा तुमची चालू आहे? आमची ही परंपरा म्हणजे हा जो नवरात्राचा 9 दिवसाचा जो आम्ही कार्यक्रम करतो त्यात पुरी भाजी किंवा उसळ हा जो कार्यक्रम आमचा 15 वर्षापासून चालू आहे। आम्ही सुरुवातीला जेव्हा हा कार्यक्रम केला त्यावेळेस आम्ही नाममात्र शुल्क असते आमचं 5 रुपये होता। पण 15 वर्ष अगोदर आज आम्हाला तर मजबुरीनं 15 रुपये करावा लागला आणि एक सेवाभावी कार्यक्रम म्हणून आम्ही नवयुग विद्यार्थी संघटना हा कार्यक्रम। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।